हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रतवैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास भक्ती मार्गातली महत्वाची पहिली पायरी म्हणजे देहधारी गुरु, ज्याला आपण आत्मसात केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. आज बुधवार दिनांक 29 जुलै 2026 रोजी आषाढ पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा आहे मित्रांनो. या दिवसाची आपण सर्व शिष्यगण आतुरतेने वाट पाहत असतो, गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. कारण आपल्या देहधारी गुरुने आपल्याला मंत्र दीक्षा देऊन स्वधर्माचा मार्ग दाखवलेला असतो. स्वधर्माचे विधिवत ज्ञान दिलेले असते. दिलेल्या धर्मज्ञानाच्या जोरावर आपण ईश्वर प्राप्तीच्या मार्गावर यापुढे चालणार आहोत व चालतो आहोत. जोपर्यंत आपल्या आत्म्याचा उद्धार होऊन ईश्वर प्राप्ती होत नाही तोपर्यंत गुरुने जो कानमंत्र गुप्तमंत्र आपल्याला दिला आहे, त्याचा जप आपण किमान 13 कोटी याच जन्मी पूर्ण करणार आहोत. त्यानंतरच आपल्याला काहीतरी साध्य होणार आहे हे निश्चित आहे मित्रांनो. आपल्या गुरुने ते प्राप्त केले आहे म्हणजे आपणालाही ते प्राप्त होणार यात शंका नसावी. आजच्या दिवशी गुरु आपल्या आश्रमात व मठात वा निवासस्थानी असण्याची शक्यता आहे, किंवा त्यांच्या नियोजकांनी जेथे गुरूंच्या पाद्यपूजनेचा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केला असेल त्या ठिकाणी आपणाला आजच्या दिवशी पोहोचता येणे शक्य असेल तर अवश्य पोहोचावे. सोबत आपल्या पूजा साहित्य असावे. सोवळे वस्त्र, गंधाक्षत फूल, फुलांचा हार, जानवे जोड, दक्षिणा, ऋतुफळे इत्यादी मित्रांनो. रुद्राक्षमाळा म्हटलं तरी चालेल, भस्मवडी. कारण दोन्ही वीरशैव आणि वीर वैष्णव या धर्मांचा पंथांचा विचार करून मी आपल्याशी बोलत आहे मित्रांनो. आपला नंबर येईल त्यावेळेला गुरूंचे पाय धुवून चरण तीर्थ घ्यावे, पाद्यपूजन करावे, त्यांचे गंधाक्षर त्यांच्या कपाळी लावून अन्न वस्त्र जानवे जोड दक्षिणा त्यांना दान करावे. भस्मवडी, रुद्राक्षमाळा, तुळशीमाळा जे काही आपण आणलेलं असेल ते सर्व त्यांना दान करावं. इतरही काही वस्तू दान करता येतील आपल्याला आपल्या यथाशक्तीने. मग ते वस्तू स्वरूपात असेल किंवा धन स्वरूपात असेल, त्यांचे चरण स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. कितीही संकटे आले तरी भक्ती मार्गावर चालण्याची हिंमत त्यांच्याकडे आपण मागावी. गुरुने व ईश्वराने घेतलेल्या प्रत्येक परीक्षेत मी उत्तीर्ण व्हावे असा आशीर्वाद मागावा. तेथील सार्वजनिक कामात सहभागी व्हावे. श्रमदान मागावा. तेथील सार्वजनिक कामात सहभागी व्हावे. श्रमदान योगदान करावे. नियोजक सांगतील ते काम तन मन धनाने करावे मित्रांनो. हीच आजच्या गुरुपौर्णिमेनिमित्तची आपली कार्यप्रणाली आहे मित्रांनो. आणि नेहमीच आपण गुरुचे चरण पादुका पूजन करत असतो. नित्य देवपूजेमध्ये रोज त्यांच्या चरणाचे तीर्थही आपण घेत असतो. वीरशैवामध्ये इष्टलिंगाचे चरण तीर्थ, गुरु आणि जंगमाचे चरण तीर्थ रोजच घेतले जाते मित्रांनो. त्रिकाल पूजा जे करत असेल ते तर त्रिकाल 3 वेळा घेत असतात दिवसांमधून. तर
हे पादुका चरण तीर्थ जे आहे याला या दोन्ही समाजामध्ये महत्व कमी आहे. पण त्यांचे आशीर्वाद, त्यांचे चरणस्पर्श करणे आजच्या दिवशी अत्यंत महत्वाचे आहे मित्रांनो. काही वेळा असेही होते की आपण देहधारी गुरु केलेला असतो, त्यांच्याकडून ज्ञान संपादन करत असतो. धर्माचे ज्ञान, धर्मज्ञान आपण आत्मग्रहण करत असतो. त्यावर चला असं नियम तत्व पाळत असतो. पण गुरुचे दर्शन परत होत नाही किंवा होऊ शकत नाही किंवा आपण ते करून घेऊ शकत नाही. कारण यामध्ये फासला एवढा वाढलेला असतो. असेही माझ्या बाबतीत झालेले आहे मित्रांनो. इसवी सन 2002 मध्ये मी पंचाचार्य ज्या वेळेला अंबरनाथ शहरात आले होते त्यावेळी आम्ही दीक्षा घेतलेली आहे आमच्या कुटुंबाने. त्यानंतर आजपर्यंत आम्ही अजूनही गुरूंच्या जवळ गेलेलो नाही. कारण अशी खंत वाटते मित्रांनो की अजूनही आपण भक्त म्हणून कमी आहोत कुठेतरी. त्याची पूर्तता ज्या वेळेला होईल त्यावेळेला आपण गुरूंना तोंड दाखवायचे, तोपर्यंत तोंड दाखवायचे नाही. दरवर्षी असे गुरु पाद्यपूजन आपण किंवा गुरुदर्शन घेत गेलो तर कदाचित आपण आपल्या नियमांवर लक्ष केंद्रित करू शकणार नाही. पण जशी आपण परीक्षेला जाताना तयारी करतो पूर्णपणे, मग कुठलाही प्रश्न आला तरी आपण त्याचे उत्तर लिहायला समर्थ असतो. अगदी त्याचप्रमाणे पूर्ण अभ्यास भक्त म्हणून आपल्याला करायचा आहे. पूर्ण शिलांचे जेवढे शील असतील आपल्या धर्माचे ते शील सर्व आत्मा चरणामध्ये, धर्माचरणामध्ये, आचरणामध्ये आणायचे आणि मगच गुरूंना तोंड दाखवायचे मित्रांनो. कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा गुरुपौर्णिमेनिमित्तचा दुसरा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मते सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.